व्यवस्थापनामध्ये खूप इम्पॉर्टंट मॉडेल आहे. ज्या ठिकाणी महापूर वगैरे येतात त्या ठिकाणी हे वापरू शकतो. आता बघा घरगुती वापरासाठी पण आहे. पाण्याची याच्यामध्ये 4 सेन्सर फिट केलेले आहेत आपण. एक बॉटमला केलं आहे, एक मिडलला केलं आहे, फुलला केलं आहे आणि एक ओव्हरफ्लोसाठी केलं आहे. याच्यामध्ये सेन्सर आहे, याच्यामध्ये एक रेजिस्टर्स आहेत, ते ह्या सेन्सरशी कनेक्ट केले आणि त्याला या LED लावले. जशी पाण्याची पातळी असेल त्याप्रमाणे हे सेन्सर आपल्याला वर्क करताना दिसतील. आता पाणी आपलं इथे पूर्ण फुल आहे, त्याच्यामुळे आपल्याला जो सेन्सर ज्याच्या संपर्कात येईल पाण्याच्या तेवढी ती दाखवणार बघा रेड. आता हे जर मी काढलं वरती घेतलं तर बघा लाईट कमी झाली, पण जेव्हा खाली जाईल तर महापुरात कसं वापरू शकतो. ज्या ठिकाणी नदीच्या ठिकाणी सावित्री आहे महाडमध्ये त्या ठिकाणी हे सेन्सर जर ॲक्टिवेट केलं, हे मॉडेल जर ॲक्टिवेट केलं गावाच्या ठिकाणी तर लोकांना अगोदरच कळेल की पाणी आता वाढत चाललं आहे, की पाण्याची लेवल किती आहे, रात्रीत पाणी वाढतं आहे का, शक्यतो पाणी रात्री वाढतं आहे समजत नाही. त्यावेळेला हे मॉडेल खूप इम्पॉर्टंट उपयोगी आहे आणि तिथे लोक जीवितहानी होणार नाही. सतर्कतेमुळे सगळं किट आहे, जीवनावश्यक वस्तू आहेत त्या अगोदरच घेऊन जाऊ शकतात. दुसरं हे असं आहे, आपण हा जर मॉडेल जर समजा घर आहे तर घरामध्ये खूप वापरू शकतो चांगल्या प्रकारे. त्याच्यावर सेन्सर फिट केलेले आहेत ब्लेडच्या साहाय्याने. त्याच्यावर पावसाचं पाणी पडलं तर चांगल्या रीतीने आपण ते अंडरग्राऊंड वॉटरमध्ये टँकमध्ये फिल्टर करू शकतो किंवा त्याच्यामध्ये स्टोअर करू शकतो. आता हे बघा त्याच्यात पाणी नाही आहे, पाऊस पडत नाही. पाऊस पडल्यानंतर हा आपल्याला बजर देईल आणि बजर दिल्यानंतर मग आपण सिस्टम चालू केल्यानंतर अंडरग्राऊंड टाकीमध्ये ते पाणी चांगल्या रीतीने फिट करू शकतो, सेव्ह करू शकतो, स्टोअर करू शकतो आणि तिथून आपल्या मूळ टाकीमध्ये तो आणू शकतो मोटरच्या साहाय्याने. ओके, गुड गुड. अतिशय छान मॉडेल आहे.